मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरील सर्वपक्षीय बैठक आता संपलेली आहे। सर्वपक्षीय बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचं कळतंय। जवळपास 2.25 तास ही बैठक सुरू होती। हिंसक आंदोलन आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर यावर चर्चा झाल्याचं सुद्धा कळतंय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी विशेष म्हणजे राज्य सरकार हे आंदोलन मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात अपयशी ठरलं असा सूर या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधकांकडून उमटला आणि त्यामुळे केंद्रानं या सगळ्या प्रश्नी आता हस्तक्षेप करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्या दृष्टिकोनातून या बैठकीअंतर्गत चर्चा झाल्याचं कळतंय। ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार गटाच्या आंदोलनावर या सर्वपक्षीय बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडून नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय। हिंसक आंदोलन आरक्षणाच्या तोडग्यावर चर्चा झाल्याची माहिती आता मिळतेय। सर्वपक्षीय बैठकीला साधारणतः दुपारी 11च्या दरम्यान सुरुवात झालेली होती। आता 1:16 झालेले जवळपास 2.25 तासानंतर ही बैठक आता संपलेली आहे। या सगळ्या मुद्द्यावर आता राज्य सरकारच्या वतीने किंबहुना विरोधकांकडून प्रतिक्रिया सुद्धा उमटणार असल्याची माहिती समोर येते। प्रतिक्रिया देखील दिल्या जातील, पण अजित पवार गटावर नाराजी मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, बैठक संपलेली आहे, 2.25 तास ही बैठक झाली। नेमका या बैठकीत ठोस असा काही निर्णय झालाय का? काय ठरतंय? नक्कीच लागवी ज्या प्रकारचा निर्णय समोर येतोय की सर्व पक्षीय नेत्यांनी राज्यामध्ये ज्या जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना सुरू आहेत त्या घटनांना कुठेतरी रोख लावण्यामध्ये मदत करावी असा एक सर्वपक्षीय ठराव आहे तो आजच्या बैठकीत झालेला आहे। आणि एकंदरीतच काँग्रेस असेल, राष्ट्रवादीमधील अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल किंवा शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि उभाटा गट असेल, भाजप असेल आणि इतर जे घटक पक्ष आहेत या सर्व पक्षीय नेत्यांनी या ठरावावरती सही करायला अनुमती दिलेली आहे। आणि या पुढील परिस्थिती शांततेने हाताळताना कुणीही प्रक्षोभकपणे वक्तव्य करणार नाही अशी ग्वाही आहे ती सर्वपक्षीय बैठकीत दिलेली आहे। मात्र ही ग्वाही सर्वपक्षीय पाळतायत का नेते हे पाहावं लागेल, कारण थोड्या वेळापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलेलं होतं की सरकारकडून मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल यांची घोर फसवणूक झालेली आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचे उद्रेक पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या कार्यालयांची तोडफोड असेल किंवा घरांची जाळपोळ असेल या प्रकरणांना आळा घालण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी शांत राहण्याऐवजी अद्यापही प्रक्षोभक वक्तव्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। चेतन, जरांगे पाटलांची जी मागणी होती आजच या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवा, यावर काही या बैठकी अंतर्गत चर्चा झालेली आहे का? मुख्यमंत्री काही या बैठकीनंतर संवाद साधणार आहेत का? जरांगे पाटलांना काही आवाहन केलं जाणार आहे का या सर्वपक्षीय बैठकीनंतर? या संदर्भात इनसाइड स्टोरी काय कळते, काय माहिती मिळते? निश्चितच एकंदरीत बहुतेक पक्षांनी जी मागणी केलेली होती की विशेष अधिवेशन बोलण्यात यावं, मात्र महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आहेत त्यांनी जी भूमिका मांडली त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की आरक्षणाची वस्तुस्थिती मांडल्यावर विविध राजकीय पक्षांचे बऱ्यापैकी गैरसमज दूर होतील। स्थानिक गटाचं आरक्षण देण्याचा अडथळा नाहीये, मात्र मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करणं आवश्यक आहे आणि याच प्रकरणावरती आता काम सुरू आहे, कार्यवाही सुरू आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे केवळ 1 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवून कुठल्याही प्रकारचं आरक्षण देता येत नाही आणि त्यावरती कुठे सहमती होती ती मूकसंमती सर्वपक्षीय नेत्यांनी दाखवलेली आहे। आता एकूणच जी कायदेशीर लढाई देण्याचं काम सुरू आहे ते प्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालयात प्युरिटी पिटिशनवर सुनावणी सुरू झाल्यानंतरच सुरू होईल असंही एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्वपक्षीय नेते आता आपली भूमिका काय मांडतायत ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल। लागवी चेतन, अशी सुद्धा माहिती मिळतेय, जसं तुम्ही सुद्धा उल्लेख केला की कुठेही या सगळ्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होऊ नये या दृष्टिकोनातून सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली। त्या दृष्टिकोनातून सर्वपक्षीय नेत्यांच्या काही स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या अशी माहिती मिळते। त्या संदर्भात काही अपडेट? निश्चितच एक ठराव आहे तो सर्वपक्षीय बैठकीत मंजूर झालेला आहे। या ठरावामध्ये ज्या प्रकारची चर्चा झालेली होती की आता यापुढे राज्याला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर सर्वप्रथम वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेल्या जाळपोळीच्या आणि तोडफोडीच्या घटना थांबवल्या पाहिजेत आणि यामध्ये फक्त सरकार म्हणून नव्हे। चेतन, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते मी। पीसीआय टीमला विनंती करते की अंबादास दानवे दृश्यांमध्ये दिसतायत आपल्याला। आता ही बैठक संपलेली आहे आणि या ठिकाणी आता अंबादास दानवे सुद्धा बाहेर पडलेले आहेत आणि काही वेळात या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा देतील। चेतन,
निश्चितच पहिली गाडी जी होती चंद्रकांत पाटील जे मराठा आरक्षणासंदर्भात जी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचे अध्यक्ष आहेत ते बाहेर पडलेले आहेत, मात्र त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आता त्यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपसमिती सदस्य आणि स्वतः मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील असतील, ही सर्व मंडळी एका पाठोपाठ एक बाहेर पडत आहेत आणि स्वतः आशिष शेलार असतील किंवा जोगेंद्र कवाडे असतील, ही मंडळी ही चर्चेमधून आता बाहेर पडलेली आहेत एकंदरीत बैठक संपल्यानंतर. त्यामुळे यांपैकी नेमकं आता भूमिका मांडण्यासाठी कोण प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्वाचं ठरेल की बैठकीमध्ये कुठल्या नेत्यावरती प्रतिक्रिया देण्याची जबाबदारी सोबत आली तेही पाहावं लागेल. एकूणच सध्या तरी विरोधी पक्ष आहे तो सरकारवरती प्रचंड प्रमाणावर टीका करत असताना कुठेतरी मराठा आंदोलक जास्त आक्रमक झाल्याचं आपण पाहिलं होतं. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी लागली आणि आता एकूणच सर्वपक्षीय नेते बाहेर पडत असताना नेमकी बैठकीतली भूमिका आणि बाहेर आल्यानंतरची भूमिका समान आहे की त्यात काही बदल होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. लागवी निश्चित. चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. ही थेट दृश्य आपण पाहतोय. या क्षणी ही आता बैठक संपलेली आहे. अंबादास दानवे सुद्धा बाहेर पडलेले आहेत. अनेक महत्त्वाचे नेते जे या बैठकीमध्ये सहभागी झालेले होते ते देखील आता बाहेर पडताना दिसत आहेत. आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, या बैठकीनंतर आता विरोधकांची नेमकी काय भूमिका असणार आहे याविषयी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्याची शक्यता वर्तवली जाते. या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित केल्याचं सुद्धा कळत आहे. या सगळ्या प्रकरणी केंद्रानं काही हस्तक्षेप करण्यास राज्य सरकारनं सांगितलंय का, केंद्राकडून या सगळ्या संदर्भात काही मदत मिळणार आहे का, या संदर्भात सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित केले होते अशी देखील माहिती मिळते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजित पवार गटावर नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आलेली होती. त्या दृष्टिकोनातून अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया उमटते याकडे सुद्धा आता लक्ष असणार आहे. आरक्षणासंदर्भात मात्र ही बैठक होती. जवळपास 2.25 तास ही बैठक चालली. 11 वाजता या बैठकीला सुरुवात झाली. 1:16 ही बैठक संपली. 2.25 तास चाललेल्या या बैठकीमध्ये कोणता ठोस निर्णय घेण्यात आला तर ठरावावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.